हॅलो एव्हरीवन. सुख आणि दुःख जितकं आपल्या प्रारब्धामध्ये आहे ते आपल्याला निश्चितच मिळते. तर कशा पद्धतीने मिळते आणि जर प्रारब्धामध्ये जर दुःख असेल आणि तुम्ही सुखी सुद्धा असाल तर दुःख कशा पद्धतीने मिळते आणि सुख कशा पद्धतीने. जर प्रारब्धामध्ये सुख आणि दुःख जितकं प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे, जे तुम्ही क्रियमान कर्म करून ठेवले ते कुठे जाऊन संचितमध्ये स्टोर राहतात, म्हणजेच ते साठवलेले असतात संचितमध्ये. ते जाऊन जेव्हा कच्च्या स्वरूपात या संचितमध्ये असतात आणि पक्क होऊन प्रारब्ध बनत असते, म्हणजे जशी इंटेन्सिटी वाढते आणि ते संचितमधून जे आपण संचितमधून कर्म केलेले असतात, म्हणजेच क्रियमानमधून कर्म केलेले संचितमध्ये जे साठवलेले असतात त्याची इंटेन्सिटी वाढली की म्हणजे ते फळ पकते आणि प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येऊन उभं राहते. तर आपण आता बघणार आहोत की सुख कशा पद्धतीने आपल्या प्रारब्धामध्ये असेल तर मिळते आणि दुःख असेल तर ते कशा पद्धतीने निश्चितच मिळत असते. हे एका उदाहरणावरून म्हणजेच फॉर एक्झाम्पलवरून तुम्ही समजून घ्याल की प्रारब्धामध्ये जर सुख लिहिलेलं असेल तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही सुखी व्हाल, आणि जर प्रारब्धामध्ये जर दुःखच लिहिलेलं असेल तर ते कोणत्याही पद्धतीने तुम्हाला बोट धरून त्या दुःखाकडेच नेलं जाईल. कारण ते प्रारब्ध आहे, हे कर्म जे आहे ते कोणालाही सुटलेला नाही आहे. कितीही म्हटलं तरी ते प्रारब्धाचे फळ जे असतात ते भोगूनच द्यावे लागतात. तर आता आपण बघत आहोत की सुख आणि दुःख जितकं प्रारब्धामध्ये आहे ते निश्चितच मिळत असते. तर कशा पद्धतीने मिळत असते तेच आज आपण इथे बघणार आहोत. फॉर एक्झाम्पलवरून तुम्ही समजून घ्याल, त्याला रिलेट करू शकाल. ही रिअल एक सत्य घटना आहे. आमच्याच रिलेटिव्हमध्ये एक आहे आणि त्यांनी सुखामधून दुःखाकडे कसे जातात आणि जे दुःखी असतात तेच गावाचीच गोष्ट आहे. हे काय आहे, जेव्हा आपण कर्म प्रारब्ध हे जेव्हा आपण बोलतो तर आपण काय करत असतो की जेव्हा कर्म प्रारब्ध यावर बोलतो तेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो की कुणाच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, यांना कर्माचे फळं कशी मिळत आहे. आपण बोललेले जे असतात, आपण जेव्हा बोलतो म्हणजे क्रियमान कर्म करतो तर त्यावर कधी लक्ष देऊन बोलल्या जात नाही आणि तेच मग संचितमध्ये स्टोर होऊन राहतात आणि प्रारब्धामध्ये येत असतात. तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरांमध्ये अशा काही स्टोऱ्या असतात, पण कधी आपण रिलेट करू शकत नाही, त्याकडे कधी लक्ष दिले जात नाही. तर जेव्हा हे कर्म प्रारब्ध जेव्हा तुम्हाला ओरिजिनलरित्या सत्य घटना सांगितल्या जातात तर तुम्ही त्याला रिलेट करू शकता. म्हणूनच तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगणार आहेत, एक उदाहरण सांगणार आहे, त्यावर तुम्ही समजू शकाल की सुख कशा पद्धतीने मिळते आणि दुःख जर आपल्या प्रारब्धामध्ये असेल सुख आणि दुःख तर ते कशा पद्धतीने मिळते. ओके. तर एक कुटुंब आहे, आमच्या नातेसंबंधामध्ये आहे. ते कुटुंब अगदी सुखात चाललं होतं. म्हणजेच त्यांनी 2 बहिणी आणि 1 भाऊ, म्हणजेच 3 बहीण भाऊ आणि त्या मुलाचे आई वडील, असं 5 जणांचं कुटुंब आहे. त्या दोन्ही मुलींचे लग्न झाले आणि त्यानंतर हा मुलगा आणि त्याचे आई वडील हे 3 जण राहतात आणि 3 जण राहताना तो मुलगा जो आहे तो पोलीस भरतीची ट्रायल करत असतो, म्हणजेच एक्झाम वगैरे देतो. तो पोलीस भरतीमध्ये लागणार असे स्वप्नसुद्धा रंगवतो, पण प्रारब्ध काय त्याचं वेगळंच असते. मी समोर सांगते की कशा पद्धतीने तो सुखातून दुःखाकडे कशा पद्धतीने प्रारब्धाने घेऊन जातात तर हे सांगत आहे. तर 3 जण, आता 2 बहिणींचे लग्न झाले, 3 जण छान सुखात राहतात. म्हणजेच त्याचे आईवडील कष्ट करतात, मोलमजुरी करतात आणि याला असं वाटत होतं की मी जर कुठल्या तरी ड्युटीवर लागेल, एज्युकेशन वगैरे चांगलं झालेलं आहे त्या मुलाचं, तर ड्युटीवर लागेल आणि मी माझ्या घरची जी परिस्थिती आहे म्हणजेच गरीब परिस्थिती आहे, मोलमजुरी करतात, आई आणि वडिलाची आता वय होत आहे आणि माझी जे वय आहे त्याची वय आता 27 आहे, म्हणजे 27 वर्षाचा आहे. तर त्याला असं वाटलं की मी आता ही जी परिस्थिती आहे त्याला मला चेंज करायचं आहे, असं म्हणून तो अभ्यासात हुशार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला आहे. तर त्याने पोलीस भरती केली, सर्व काही केली. त्या पोलीस भरतीमध्ये त्यांनी खूप मेहनतसुद्धा केली. काही ठिकाणी त्याचं 1-2 मार्क्सनी रिझल्ट राहत होता, पण त्याने कधीही हार मानली नाही. तो करत राहिला. असे 4-5 वर्ष
त्याने अगोदर करत होते, पण आता तो 27 वर्षाचा आहे. तो 4-5 वर्षापासून प्रॅक्टिस करायचा. तर त्यांनी करत होती आणि त्याला लास्ट वेळेस काय झाले, जेव्हा त्यांनी पोलीस भरती दिली त्यामध्ये तो सिलेक्शनसुद्धा झालं त्याचं. तर प्रारब्ध बघा त्याचं कसं होतं की एकदा काय झालं, याचा जो पोलीस भरती करत होता त्याच्याच मोठ्या वडिलाच्या मुलाला पोटामध्ये काहीतरी पाणथळी झालेली, तर तो आजारी होता. याच्या जो पोलीस भरती करत होता त्याच्या मोठ्या वडिलाचा मुलगा, तर त्याला पोटामध्ये पाणथळी झालेली आणि यांना फोन करून सांगण्यात आलं की पाणथळी झाली आहे. तर डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलं आहे. तर यांच्या वडिलांनी असे क्रियमान कर्म केले की बोलून काही पण बोलत गेले तर ते कुठे जाऊन राहिले, संचितमध्ये स्टोर होत गेले. कारण त्या जे बोलत होते त्यांची इंटेन्सिटी अशी होती की प्रारब्ध बनून त्यांच्यासमोर आता उभं राहिलं. कशा पद्धतीने राहिलं ते सुद्धा सांगते. तर पाणथळी झालेली, तर ऑपरेशन करावं लागेल, पण असं काही सांगण्यात आलं. तर त्यांनी असे काही गलत शब्द त्यांनी बोलले की असं व्हावं, तसं व्हावं, निगेटिव्ह. मी यामध्ये मला ते शब्द उच्चारायचे देखील नाही आहेत. ओके, तर तुम्ही समजू शकता की निगेटिव्ह वाक्य त्यांना बोलण्यात आले. आणि हा मुलगा जो होता तो त्याचे कर्मसुद्धा पहिले चांगले होते, पण तोसुद्धा काय माहिती त्याच्या प्रारब्धामध्ये काय होतं, तर त्याने सुद्धा खूप निगेटिव्ह त्या मोठ्या वडिलाच्या मुलाला बोललं. म्हणजे अक्षरशः फोन करून त्या मुलाला बोललं की आता तुझ्या असं बोलायला तर नाही पाहिजे की तुला जगण्याची उम्मीद सोडून द्यावी लागेल, आता ऑपरेशन झाल्यावर तू काय करू शकतील, कॅन्सल असं काहीही त्यांनी बोलू शकलं. तर त्यांना मग नंतर त्याचं प्रारब्ध होतं की त्या म्हणजे मोठ्या वडिलाच्या मुलाचं की तो चांगल्या प्रकारे व्यवस्थित होईल, ठीक होईल. आणि तो काय झाला, नंतर त्याला एक बसमध्ये म्हणजेच त्याच्या वडिलाला बसमध्ये एका मुलगा मिळाला. तो म्हटला की ह्या डॉक्टरकडे न्या, असं काहीही होत नाही. तर ती पाणथळी जी आहे ते औषधोपचाराने सुद्धा ठीक होते, तर पण त्याला ॲडमिट ठेवावं लागेल. तर याच्या वडिलांनी त्या हॉस्पिटलमध्ये नेलं, म्हणजे मोठ्या वडिलांनी, जो पोलीस भरती आहे त्याच्या मोठ्या वडिलांनी नेलं आणि अख्खं 45 दिवस त्यांनी ॲडमिट सुद्धा केलं आणि तो मुलगा छान झाला. पण यांना आनंद नाही झाला की तो मुलगा छान झाला, तो जॉब करू लागला, आता चांगला सुखी आहे. पण यांनी क्रियमान कर्म असे करून ठेवले की खूप काही वेगवेगळं बोलून ते संचितमध्ये स्टोर राहिलं आणि प्रारब्ध म्हणून याच्यासमोर आलं. ते कसं आलं ते सांगते बघा. आता यांचा सुखी परिवार चालू होता. त्या मुलाने पोलीस भरती देत होती, म्हणजे जो आता हा पोलीस भरती देत आहे तो मुलगा पोलीस भरती दिला. 27 वर्षाचा असताना त्याचं सिलेक्शनसुद्धा झालं, म्हणजे तो आहे सुद्धा, सिलेक्शन झालं. आणि अचानकरित्या काय होते की त्याच्या पोटामध्ये दुखत असते, पण त्याने कधी त्याला लक्ष दिलं नाही, कधी मेडिकलमध्ये जाऊन ते चेक केलं नाही, डॉक्टरांकडे कधी गेलं नाही, कधी हॉस्पिटलाइज झालं नाही, त्यांनी कधीच म्हणजे स्वतःवर ट्रीटमेंट नाही केलं. आणि तो पोलीस भरतीच्या मागे इतका गुंतून गेलेला की स्वतःच्या शरीराकडे सुद्धा त्याने कधीच ध्यान दिलं नाही. तर काय झालं, लक्ष दिलं नाही आणि त्याच्या पोटामध्ये दुखायला लागलं. त्याला असं वाटायचं की गोळाफेक वगैरे असते ना तिथे, तर व्यायामाने वगैरे होऊ शकते, कदाचित जास्त मी केलं असणार. तर अशा पद्धतीने त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा ह्या मुलाचं बघा सुखी संसारातून आता तो दुःखी प्रारब्धामध्ये त्याच्या आता दुःख लिहिलेलं होतं, तर तो सुखातून कशा पद्धतीने जाते बघा दुःखाकडे, म्हणजे तुम्ही रिलेट करू शकाल. तर काय झालं, प्रारब्ध असं पलटलं की तो सुखामध्ये असताना, म्हणजेच आता तो सुखी आहे, परिवार पूर्ण सुखी आहे आणि त्याने एक्झाम दिली, एक्झाम क्लिअर झाला. त्यानंतर त्याचे इंटरव्ह्यू झालं आणि त्याला लेटर आलं. पण झालं काय की जेव्हा लेटर आलं तर हा मुलगा ॲडमिट होता, जो पोलीस भरती देत होता. तर तो त्या वेळेत जाऊ शकला नाही, कारण काय झालं, त्याच्या पोटात अगोदरच दुखत होतं, पण त्याने कधी स्वतःवर लक्ष दिले नाही. आणि स्वतःवर न लक्ष दिल्यामुळे तो त्याचासुद्धा बघा आता ह्या पोलीस भरतीचा जो मुलगा आहे त्याच्या वडिलांनी त्या सख्या भावाच्याच मुलाला काहीही पण बोलून ठेवलेलं कर्म ते संचितमध्ये गेलं आणि प्रारब्ध म्हणून याच्याकडे आलं. तर याच्यासुद्धा मुलाला पोटामध्येच प्रॉब्लेम झाला आणि इतका झाला की तो आता जॉब वगैरे करण्याच्या याच्यामध्ये नाही आहे. गव्हर्नमेंट जॉब त्याला आता पोलीस भरतीमध्ये त्याला पुन्हा लागू शकेल असं काहीही राहिलेलं नाही. तर काय झालं,
कारण त्याचं प्रारब्ध होतं की सुखाकडून दुःखाकडे नेणे, कारण त्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलंच होतं की ह्या पद्धतीने दुःख तुझ्या वाट्यामध्ये येणार. ओके, तर कारण यांनी क्रियमान कर्म करून बोलून असे काही करून ठेवलेलं आहे, तर ते संचितमध्ये जाऊन तो फळपकलं आणि प्रारब्ध बनवून आलं. तर सर्व काही झालं, त्याचं सिलेक्शन झालं, लेटरसुद्धा आलं, पण याला इतकं असह्य वेदना त्याच्या पोटामध्ये होऊ लागलं की त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलं. म्हणजेच त्याला हॉस्पिटलाइज झाल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की याच्या पोटामध्ये मासाचा गोळा तयार झाला आहे आणि त्याचं ऑपरेशन वगैरे सांगितलं. ऑपरेशन वगैरे केलं. त्या मुलाला 1.5 महिना त्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. तर त्याच्या पोटामध्ये इतकं म्हणजे झालं की 3.5 किलोचा गोळा त्याच्या पोटातून निघाला आणि पूर्ण पोटाचं टाके वगैरे मारून त्याचे ज्या पद्धतीने ऑपरेशन करून पूर्ण त्याच्या पोटावर व्रण आले. तर आता शक्य नाही की इतकं कठीण व्यायाम करणं, उड्या करणं, म्हणजेच पोलीस भरती देणं. त्यानंतर त्याचं सिलेक्शन होऊन होतं, ऑर्डरसुद्धा आलेले, पण जे असते ना लिमिट पिरियड, त्या पिरियडमध्ये हा जाऊन तिथे हजर न झाल्यामुळे ते ड्युटीचं जे हे होतं ते कॅन्सल झालं. आणि आता बघा त्याला इतकं म्हणजे दुःख इतकं आलं की त्याच्या शरीरामध्ये इतकं पेन, त्या पोटातील गोळा, पुन्हा बहुतच काही त्याच्या याच्यानुसार झालं. आणि त्याला आता जो जॉब लागणार होता ते सुद्धा दुःखाच्या वाटेने त्याचा तो कॅन्सल झाला. आणि त्याला नंतर सांगण्यात आलं की तुला काहीही करता येणार नाही, तुला आरामच करावा लागेल. 1-2 वर्ष तरी त्याला इतकं सगळं झालं, कारण त्या डॉक्टरांनी कॅन्सरसुद्धा, कारण जो गोळा निघाला त्या गोळ्याचा कॅन्सरसाठी वगैरे इलाज करावा, म्हणजे कॅन्सरची टेस्ट वगैरे करावी लागेल असं सांगण्यात आले. आणि ते लोक हादरून गेले. पण असं त्यानंतर जेव्हा टेस्ट वगैरे करण्यात आलं तर त्यांना कॅन्सर वगैरे निघाला नाही, पण तो मुलगा आता पोलीस भरती देऊ शकणार नाही. तर बघा, म्हणजे बोलण्याचे कर्मसुद्धा किती हे असतात की त्याने काही बोललं आणि ते त्याचे वडील, तो मुलगा आणि ते जाऊन संचितमध्ये स्टोर आले आणि प्रारब्ध म्हणून अख्ख्या त्याच पद्धतीने यांना भोगून द्यावं लागलं. म्हणजे सुखातून यांनी दुःखाकडे गेले. आत्ताही त्यांना इतका पश्चाताप होतो की आम्ही असं काय केलं असणार की याचं इतकं सारं, म्हणजेच हातात आलेला घास हिरावून घेतल्यासारखं झालं. म्हणजे जॉब, गरिबीमधून निघताना एखादा जॉब जर आपल्या दारात येऊन उभा आहे आणि त्या जॉब असं सहसा निघून जात आहे, तर ते वेदना किती त्या लोकांना झाल्या असणार. आणि मुलाची अशी गती की त्या मुलाला बसता नाही येत होतं, उठता नव्हतं येत, इतकं सारं ऑपरेशनमुळे झालं आणि ते दुःख त्यांना किती झेलावं लागलं हे तुम्ही समजूच शकता. हे असते सुखातून दुःखाकडे, कारण ते प्रारब्धामध्येच होतं त्याच्या या पद्धतीने. ओके, आणि आता सांगते की दुःखाकडून कसं सुखाकडे नेल्या जाते, कारण ज्यांच्या प्रारब्धामध्ये असतं ते होतच असते. तर एक आमच्याच घरासाईडची एक मुलगी आहे, त्यांनी सुद्धा हलाखीची परिस्थिती होती, मोलमजुरीच करत होते. तर तुम्ही म्हणाल की प्रत्येकजण हलाखीच्याच परिस्थिती, म्हणजेच गावामध्ये बघितलं तर खूप सारे लोक जे असतात, कारण जेव्हा ड्युट्या पाण्यावर लागतात तर त्यांची हलाखीची परिस्थिती राहत नाही. आणि जेव्हा त्या याच्यातून निघतात त्या परिस्थितीमधून, तर ते जॉबसाठी करत असतात प्रयत्न. तर आमच्याच घरासाईडला आहे, तर एक मुलगी आहे, तिचे आईवडीलसुद्धा मोलमजुरीच करतात. तीसुद्धा फक्त ती प्रॅक्टिस करायची, एक तिला इम्युनिटी स्ट्रॉंग करायची होती की ती शेतात वगैरे जाऊन काम करायची, तिची इच्छा नसायची, पण तिचे आईवडील वगैरे घेऊन जायची. तर तिला उन्हात सहन होत नव्हतं, तर तिचे आईवडील इम्युनिटी स्ट्रॉंग करायला फक्त धावायला वगैरे पाठवायचे. तर मुलींमध्ये धावण्यासाठी जायची, बाकीच्या मुली पोलीस भरती करत होत्या. तर जाताना तिला जसं एखादी महिना गेल्यानंतर तिलासुद्धा इच्छा जी आहे ती जागृत झाली तिची, आणि तीसुद्धा धावण्यामध्ये, गोळाफेकमध्ये सराव करू लागली. हिचं इंटेन्शन होतं की फक्त हिची इम्युनिटी स्ट्रॉंग करायची, पण प्रारब्धामध्ये काय वेगळंच लिहून होतं तिच्यासुद्धा. तिने काय केलं, मग त्या मुलींमध्ये धावण्यासाठी जायची, त्यामध्ये त्यांनी ती व्यायामसुद्धा करायची, बाकी मुली करायच्या तसं गोळा फेकायची. त्यामध्ये तिला चांगल्या पद्धतीने तिला सक्सेस येऊ लागलं त्यामध्ये. तर एक मुलगी म्हणते की चल माझ्यासोबत, आता पोलीस भरतीचे फॉर्म निघाले आहेत, तर तिथे जाऊन आपण फॉर्म भरूया.
तर ही मुलगी सुद्धा म्हणते की होकार देते, पण माझ्याकडे तितके पैसे भरण्यासाठी नाही आहेत. तर ही मैत्रीण तिची काय करते, इथे एक्झामला एक्झाम पेपरचे जे फी असते फॉर्म भरण्याचा, तर हीच मुलगी भरते, फक्त ही जाते आणि दोघीजणी भरतात, त्यामध्ये सर्व काही होते. त्यानंतर हिचं एक्झामला जातात, एक्झाममध्ये पास होते, नंतर ती प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पास होऊन जाते. तर अशा पद्धतीने ही सुखाकडे बघा, प्रारब्ध तिला कुठल्या गोष्टीसाठी, इम्युनिटी स्ट्रॉंग करायसाठी ही गेली, पण प्रारब्ध वेगळीकडेच घेऊन गेलं तिचं. तर तिथं काय होते की ती गेल्यानंतर सर्व पद्धतीने सिलेक्शन होते आणि त्या मुलीचा पोलीस भरतीसाठी सिलेक्शन होऊन ती आता पोलीससुद्धा आहे. बघा ती कशा पद्धतीने जाते आणि सुख तिच्या प्रारब्धामध्येच लिहिलेलं होतं की हिच्याकडे सुख येणार आणि तिच्या घरची आता परिस्थिती खूप छान अशी केलेली आहे. कारण आईवडील मोलमजुरी करायचे, मोलमजुरी करून सेकंड बहिणीला ती शिकवायची, म्हणजे तिचे आईवडील शिकवायचे. तर आता ती सध्या पोलीस म्हणून लागल्यामुळे आता ती दुसऱ्या बहिणी म्हणजे हिच्यापेक्षा छोट्या बहिणीचं ही शिक्षण पूर्ण करत आहेत आणि आता तिला मेडिकल फील्डमध्ये तिला टाकलं आहे आणि तिचं शिक्षणही पूर्ण करत आहेत. तर बघा तिच्या प्रारब्धामध्ये सुख लिहिलेलं होतं, म्हणून ह्या पद्धतीने तिला प्रारब्ध तिच्याकडे दुसऱ्याच मैत्रिणीने फॉर्म भरला, दुसऱ्याच मैत्रिणीने सर्व सपोर्ट केलं आणि तिचं सक्सेस या पद्धतीने. आणि प्रथमच ती ह्या साईडला गेली की इम्युनिटी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि प्रथमच ती प्रॅक्टिस केल्यानंतर तिला नंतर ती पुस्तकं सुद्धा वाचू लागली की ह्या मुलींनी जशी तिची इच्छा जागृत झाली की मला सुद्धा करायचं आहे. तर फर्स्ट टाईमलाच ती निघाली आणि तिच्या लाईफमध्ये सुख आलं, तिला जॉब लागला आणि तिच्या घरची परिस्थिती सुद्धा हे झाली. तर तुम्हाला असं वाटेल की तो मुलगा पोलीस भरती करत होता आणि तुम्ही हे उदाहरण सांगितले ही सुद्धा, पण ते कॉन्सिडन्स असतं की ही मुलगी सुद्धा म्हणजे पोलीस भरतीकडेच गेली कारण तिचं प्रारब्ध होतं आणि हा मुलगा सुद्धा पोलीस भरती करत होता आणि याच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं दुःख आलं. परत एक उदाहरण सांगते, माझ्या सगळ्याच मोठ्या आईची मुलगी आहे, ती आता डॉक्टर आहे. तर तिने जे ट्रेनिंगसाठी म्हणजेच ती जेव्हा गेली तर तिला अचानकच एक मैत्रीण म्हणते की चला मेडिकल फॉर्म निघाले आहे. तर हिची सुद्धा परिस्थिती तशीच होती. तिची आई, माझी मोठी आई जी आहे ती अंगणवाडी शिक्षिका आहे. तर ही म्हणते की माझ्याकडे तर सध्या पैसे नाही आहेत हे मेडिकलचं फॉर्म भरण्यासाठी. तर ती काय करते, तिचीच मैत्रीण काय करते की हिचा फॉर्म नेऊन भरते आणि तिचे पैसे वगैरे भरते, सर्व काही होते. मग हिचं सिलेक्शन होते, ताईचं माझ्या म्हणजेच मोठ्याच्या मुलीचं सिलेक्शन होतं. सिलेक्शन झाल्यानंतर तिथे तिने पूर्ण कोर्स वगैरे केल्यानंतर ती आता डॉक्टर म्हणून चांगल्या पोस्टवर आहे. तर अशा पद्धतीने असं नाही आहे की ती पोलीसच होती म्हणून, पण बघा हिची मैत्रीणसुद्धा म्हणजे हिच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं होतं सुख आणि जॉब लिहिलेला होता. प्रत्येक गोष्टी जेव्हा पैसा येतो प्रत्येक गोष्टी येतात, नाते येतात, सर्व काही चांगलं होऊ लागते. तर ती आता एक डॉक्टर आहे, चांगल्या पद्धतीने ती चांगल्या पोस्टवर आहे. तर अशा पद्धतीने प्रारब्धामध्ये जर सुख आणि दुःख जितकं आपल्या प्रारब्धामध्ये आहे ते निश्चितच आपल्याला कशा ना कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचवणं आपल्या लाईफमध्ये येत असतं. तर म्हणून जर सुख प्रारब्धामध्ये लिहिलं असेल तर हात धरून कुणी ना कुणी तुम्हाला तसं कुणी ना कुणी व्यक्ती भेटून तुम्हाला सुखापर्यंत नेते. आणि दुःख जर असेल तर काही ना काही कारणे ते निघूनच तुम्हाला दुःख मिळत असते. तर अशा पद्धतीने तुम्ही रिलेट करू शकाल की तुम्ही सुद्धा असे काही उदाहरणं बघितले आहेत का, असं म्हणजे सुखात असताना सुद्धा त्यांना अचानकरित्या दुःख मिळालं आणि कुणी जर दुःखामध्ये किंवा काही असताना अचानकरित्या त्यांना सुख असं येऊन मिळत असते. तर ते प्रारब्धामध्येच असते, ते निश्चितच जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे ते निश्चितच आपल्याला मिळत असते. ओके, तर तुम्हाला सुद्धा असं काही माहिती असणार तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर 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 प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देतं, त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आतापर्यंत ह्या व्हिडिओला शांतपूर्वक ऐकून घेतलेत आणि तुमच्या मोलाचा समय ह्या
व्हिडिओवर दिलेत आणि आपल्या लाईफमध्ये कशा पद्धतीने क्रियमान कर्म करायचे, बोलण्यातून सुद्धा कर्म होत असतात, म्हणून कशा पद्धतीने क्रियमान कर्म म्हणजेच वर्तमान कर्म कसे करायचे, ते जाऊन संचितमध्ये कसे स्टोअर होतात आणि प्रारब्ध म्हणून आपल्या लाईफमध्ये कसे येतात, हे तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओमधून शिकले असणार आणि आपली लाईफ ही मॅजिकलरित्या चांगल्या पद्धतीने वर्तमान कर्म करून प्रारब्धसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळवता येईल. तर थँक्यू सो मच. हे नक्कीच शिकून घेतले असणार. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू.